पुणे शहरात गेले 2 ते 3 दिवसापासून तापमान घटल्याने गारठा वाढलेला आहे। काल पुण्याचे तापमान जवळपास 14 अंश सेल्सियस होते, तर आजचे तापमान 13 अंश सेल्सियस आहे। आपण पाहतोय की पुण्याच्या थंडीची चाहूल जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण किमान गेले 3-4 दिवसापासून तापमान जे आहे ते घट झालेलं आहे आणि पुढील ही 3 ते 4 दिवसात आणखी घट होण्याची शक्यता जी आहे ती तापमानात हवामान खात्याने वर्तवलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की पुणे शहरात काही दिवसापूर्वी 20 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले होते, मात्र गेले 2-3 दिवसापासून हे तापमान जे आहे ते प्रचंड प्रमाणात घटलेलं आहे। एकूणच काल रविवार असल्याने पुण्यातले तापमान रविवारचे 14.3 सेल्सियस नोंदवले गेलेले आहे, तर आजचं तापमान जे आहे ते 13 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की पुण्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे, त्यामुळं खरं तर आत्ता थंडीची चाहूल लागलेली आहे आणि थंडीची चाहूल लागल्याने आत्ता गेले 2 ते 3 दिवसापासून गारठा वाढला आहे। या गारठ्यामुळे खरं तर पुणेकर जे आहेत थंडीचे स्वेटर असतील किंवा थंडीपासून बचाव करण्यासाठी जे साधनं वापरता येतील ते वापरता असतात, आत्ता ते बाहेर काढताना आपल्याला दिसतात। एकूणच आपण पाहतोय की पुण्यात जे आहे ती थंडीची चाहूल लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शहरातील रस्त्यावरती सकाळच्या मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते फिरण्यासाठी बाहेर येतात। मैदानं असतील किंवा जे गार्डन असतील या ठिकाणीही लोकांची जी आहे ती चाहूल वाढलेली आहे आणि साहजिकच पुणेकरांना ही थंडी जी आहे ती त्याची आता चाहूल लागल्यामुळं त्याचा आनंद घेताना पुणेकर पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।